राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. ओबीसींना आरक्षण मिळणार का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय वाटतंय? हे बघा की ही केस किंवा हे प्रकरण जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून या राज्यातले सर्व राजकीय पक्ष दावे प्रतिदावे करत आहे आणि असं भासवत आहे की आम्ही सर्व ओबीसीच्या पाठीमागे आहोत. आणि म्हणून आज राज्य सरकार कोणते वकील उभे करते आणि तिथे काय भूमिका मांडते याच्यावरती आमचं लक्ष आहे. की खरं म्हणजे या सरकारने याच्यापूर्वी जशा प्रकारे नेहमी वारंवार सांगितलं की ओबीसीच्या पाठीमागे आम्ही आहो, ओबीसी आमचा DNA आहे, तर आज या निकाल लावून या राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. अन्यथा असं लोकांमध्ये असा मेसेज जाईल की या सरकारला ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही आणि ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका घ्यायच्या नाही. ही फार गंभीर बाब आहे. आणि म्हणून सरकारने जातीने लक्ष घालून आता आज दुपारी समजा आज 29 नंबरवरती ती केस आहे. आज ती केस आली तर सरकारचे वकील काय भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडतात आणि ओबीसी समाजाला कसा न्याय मिळवून देतात याकडे आम्ही लक्ष आहो. मागील 2-3 तारखापासून तारखाच होऊन राहिलेल्या. आजसुद्धा 29 नंबरवर असल्यामुळे ती केस हेअरिंगला येते किंवा नाही याकडे सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहो. बघायचं आहे. पण सरकारने सर्व प्रकारचे प्रयत्न करून सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार मेन्शन करून ही याचिका लवकरात लवकर निकाली काढायला पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय द्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त आमची तशी वारंवार मागणी आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही केलेली आहे की हे सर्व थांबवायचं असेल, मिटवायचं असेल तर राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणावरती ट्रिपल टेस्ट सांगितली होती आणि हे सर्व तेव्हापासून आम्ही म्हणतो की हे सर्व हटवा आणि संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6 यामध्ये संशोधन करून अमेंडमेंट करून या देशातील 60% ओबीसींना 27% आरक्षण घोषित करा. तर खरंच भाजपचा DNA हा ओबीसीचा आहे असं आम्ही समजू आणि या ओबीसी समाजाला हा पक्ष न्याय देऊ शकतो. हे सर्व ओबीसी समाजामध्ये जाईल. अन्यथा फक्त मतं घेण्याकरता हे लोक अशा प्रकारचे बोलतात आणि सरकार, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, सत्तेमध्ये आल्यावर ओबीसीला काही देत नाही ही भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना आरक्षण मिळणार की नाही याचाच फैसला आज होणार आहे. नाही, ओबीसीला आरक्षण आहे ही वेगळी केस आहे. ज्या ठिकाणी ट्रिपल टेस्ट झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये तो डाटा सबमिट केला त्या ठिकाणी रिझर्वेशन ठरलेलं आहे की SC ST आणि ओबीसी मिळून 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. आणि म्हणून या निर्णयामुळे ओबीसीचं आरक्षण जे आतापर्यंत 94 पासून आम्हाला 27% आरक्षण मिळत होतं, जवळजवळ 30% आरक्षण मिळत ते कुठे आता 5% झालेलं आहे, कुठं 10% झालेलं आहे. हे जे व्हेरिएशन आहे 5%, 10%, 12%, 15%, हे चुकीचं आहे. सर्व ओबीसी समाजाला 27% आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. एकतर भांटिया समितीने जो अहवाल सादर केला त्यामध्ये अनेक चुका आहेत. मी आपल्याला अनेक गावं, अनेक तालुके, अनेक जिल्हे असे निदर्शनास आणून देईल की ज्या ग्रामपंचायतमध्ये ओबीसीची संख्या 50%च्या वर आहे तिथे ओबीसीची संख्या 10-20% दाखवण्यात आलेली आहे. हे चुकीचं आहे. आणि म्हणून ओबीसी जेवढ्या संख्येत असेल तेवढ्या संख्येमध्ये त्याला रिझर्वेशन मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. सर, आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि गावकरी उपोषणाला बसलेले आहे, काय सांगणार? नाही, आता ते त्यांच्या मागणीकरता, त्यांची मागणी पूर्ण करण्याकरता त्यांनी भूमिका घेतली असेल. त्याच्यावरती आता या प्रसंगी काही जास्त वक्तव्य करणं बरोबर नाही, कारण त्यांची मागणी सरकारकडे आहे. सरकारकडे असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही वक्तव्य करणार नाही. तुम्ही पण ही मागणी करतो की सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी. सांगितलंय सखोल चौकशी व्हावी आणि दोषी असेल तर कडक शिक्षा व्हायला पाहिजे. जी कुठली कडक शिक्षा असेल ती होईल, कोणी त्यांच्या पाठीमागे राहणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप होतोय देशमुख परिवार किंवा गावकऱ्यांकडनं. नाही बघा, लोक आरोप करतायत, आम्ही त्याचा विरोध करत नाही, पण त्याची चौकशी करणं हे काम सरकारचं आहे. सरकारकडे एवढ्या यंत्रणा काम करत आहेत
त्या यंत्रणेच्या मार्फत लवकरात लवकर ही चौकशी करून काय सत्य आहे हे जनतेसमोर सरकारने आणलं पाहिजे आणि हे प्रकरण थांबवलं पाहिजे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.